न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीत माघारीचा अखेरचा दिवस शिवसेना शिंदे गटासाठी अत्यंत धक्कादायक ठरला आहे। प्रभाग 17 मधून अधिकृत उमेदवार प्रमोद कुरे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक माघार घेतली आहे, तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये पक्षाला एकही उमेदवार उभा करता आला नाही। या दोन घटनांनी शहरातील निवडणूक समीकरणे पूर्णतः बदलून गेली आहेत। प्रचार सुरळीत सुरू असतानाच प्रभाग 17 मधील अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्ते आणि नेतृत्व दोन्ही गोंधळून गेलेत। आंतरकलह, दबावाचे राजकारण आणि स्थानिक जातीय राजकीय गुंतागुंतींमुळे ही माघार घ्यावी लागल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। मात्र पक्षाने अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही। याहून मोठा धक्का म्हणजे प्रभाग 8 मध्ये उमेदवारच मिळाला नाही। वारंवार चर्चा, तडजोडी आणि बैठका झाल्या तरी कोणताही मजबूत चेहरा पुढे आलेला नाही। या अपयशामुळे शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद प्रश्नचिन्हात आली आहे। कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली असून मतदारात पक्षाच्या कमकुवत नेतृत्वाबद्दल चर्चा सुरू आहे। या घडामोडींमुळे विरोधकांचे पारडे अचानक जड झाले असून स्वतंत्र उमेदवारांनाही प्रचंड फायदा होण्याची शक्यता वाढली आहे। शहरात नवीन युती, गुप्त पॅनल्स आणि राजकीय हालचालींचा सुनामी येण्याचे संकेत मिळत आहेत। प्रभाग 17 मधील माघार आणि प्रभाग 8 मधील रिक्तता या दोन्ही घटनांनी शिवसेना शिंदे गटाचे संपूर्ण गणित ढवळून निघाले आहे। आगामी काही दिवसात श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडण्याची चिन्हे यावरून स्पष्ट दिसत आहेत। न्यूज सुपर वन साठी अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।